मुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो। एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, तर जनतेमध्ये जाणारं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे की आजचा कार्यक्रम आणि जे वेगवेगळे उपक्रम हातामध्ये घेतले आहेत याच्यावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात निश्चितपणे आलं असेल की नाशिकच्या चेहरामोहरा बदलण्याकरता आमचे सातत्याने प्रयत्न आहेत। त्यामुळे तुम्ही जसं स्मार्ट बस स्थानक बनवलेलं आहे त्या स्मार्ट बस स्थानकामध्ये आता पुढच्या काळामध्ये स्मार्ट एसटी आम्ही घेऊन येऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो।